तो गुड मॉर्निंग गाईज. जसं की रोजच्या प्रमाणे वेगवेगळे थॉट्स येतात. आज मी पण माझ्या पद्धतीने एक थॉट तिथं मांडलेलं आहे. अ वॉरियर डज नॉट फिअर डेथ, ही फिअर्स डाईंग विथ रिग्रेट. मराठीमध्ये याचा अर्थ असा होतो की जो क्षत्रिय माणूस आहे तो कधीच मरणाला घाबरत नाही. बरोबर. तो मरणाला घाबरत नसून तो म्हणजे एखादी एक आपण गोष्ट करतो, तर आपण आपल्याकडून एखादी गोष्ट होत नाही तर आपण ती सोडून देतो. मग आपल्या मनात कधीतरी असा प्रश्न येतो, यार आपण थोडे अजून प्रयत्न केले असते तर आपण कधीतरी सक्सेस झालो असतो. तर याचा हा अर्थ आहे. याच्या ऐवजी याच्या जो थॉट आहे त्याच्या रिलेटेड एक उदाहरण देऊ इच्छितो मी. महाभारत सगळ्यांना माहिती आहे. महाभारत, तर महाभारतात एक क्षत्रिय होता, त्याचं नाव होतं अभिमन्यू. अभिमन्यू माहिती आहे सगळ्यांना. तर आईच्या पोटात असताना त्याला चक्रव्यूहात घुसायचं किंवा चक्रव्यूहात जाण्याचं त्याला ज्ञान होतं, पण बाहेर यायचं ज्ञान नव्हतं. पण त्यावेळेस पण तो काय म्हणला की मला जायचंय. शेवटच्या श्वासापर्यंत तो लढत राहिला. त्याला माहित नाही का आपण, त्याला ऑलरेडी माहित होतं की आपण मरणार आहे, तरी पण तो तिथं गेला. का गेला? कारण त्याला काहीतरी करून दाखवायचं होतं. आई वडिलांसाठी असू, त्याचा मामा कृष्ण होता जो की म्हणजे स्वतः देवच आहे, तरी पण तो घाबरला नाही. त्याला माहित नसताना सुद्धा तो आतमध्ये घुसला आणि आज सुद्धा त्याचं नाव अमर आहे. का? कारण त्याने शेवटपर्यंत प्रयत्न केले. तो मृत्यू पावला पण त्याने कधीच हार मानली नाही की आपण इथं थांबू, कशाला जायचं विनाकारण, आपल्याला माहित नाही आपण काय जायचं कशाला. त्याने जर असा विचार केला असता तर आज सगळ्यांच्या तोंडावर त्याचं नाव नसतं. तर तसंच आपल्या रेग्युलर लाईफ मध्ये आपण या गोष्टी शिकल्या पाहिजेत की आपण कधीच कोणत्या गोष्टीला घाबरलं नाही पाहिजे. बरोबर ना? जेवढी आपली कॅपॅसिटी त्याच्या बाहेर जाऊन आपण काम केलं, माहिती आपल्याला अपयश येणार आहे, पण आपल्याला प्रयत्न करण्यात काय अडचण आहे. बरोबर. एखाद्या वेळेस आपण सोडून दिलं की लोकच म्हणतील, अरे यार थोडा अजून तू प्रयत्न केला असत, तू 100% सक्सेस झाला असता. पण ते आपल्या मनात मग काही गोष्टी राहून जातात. तर तसं नाही झालं पाहिजे. आपण आपल्या कॅपॅसिटी जेवढी आहे त्याच्यापेक्षा जास्त काम जर केलं किंवा आपल्या कामाच्या प्रती आपण जास्त पॉझिटिव्ह असलो किंवा पॉझिटिव्हिटी असली आपल्याकडे, तर 100% काही ना काही सक्सेस असेल. पुढे सक्सेस येऊ अपयश येऊ त्याच्याने काही फरक पडत नाही, पण आपण प्रयत्न केले याचं सॅटिस्फॅक्शन आपल्याला असतं. तर प्रत्येकाने या सगळ्या गोष्टी आपल्या मनावरती बिंबवल्या पाहिजेत. आणि हा एक फक्त 2 ओळीचा थॉट आहे. 2 ओळींमध्ये भरपूर साऱ्या गोष्टी याच्यात आहेत. तर त्या आपण लक्षात घेऊन काम केलं पाहिजे. आणि माझी अशी इच्छा आहे की प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने प्रयत्न केले पाहिजे. प्रयत्न कधी सोडले नाही पाहिजे. 100% काही ना काही आपल्या हाताला तरी लागेल. एकतर हार लागेल किंवा अनुभव तर 100% लागणार आहे. त्याच्यामुळे काम करायला कधी काय पाहिजे नाही. आपण आपल्या पद्धतीने काम करत राहायचं, शेवटपर्यंत लढत राहायचं.